देखा काव्य नाटका. देखा पहा. देखा म्हणजे काय? देखा हा शब्द तसा तर मराठी आहे. देखा देख तमाशा लकड़ी का. देख देखो मगर प्यार से. मैं तुझे कह रहा हूं, बोल रहा हूं, तू इधर देख. देख म्हणजे बघ, देखा म्हणजे बघा. कळतंय का तुम्हाला? देखा देखा म्हणजे बघा. काय बघा ज्ञानोबा लिहितात? काव्य नाटका. काव्य नाटका. तुम्ही दोन्ही शब्द ऐकलेले आहेत. काव्य काव्य म्हणजे कविता, नाटका नाटक. मुळात आमचा देवच काय आहे? नाटकी आहे ना. तुका म्हणे नटधारी. नाटक कोण करतो? नट करतो, नट. आणि देव कसा आहे? नटधारी आहे, नाटकी आहे, लीला लाघवी आहे. ज्ञानोबा लिहितात देखा काव्य नाटका. बघा, जे निर्धारिता स कौतुका, त्याची ऋण झुनती क्षुद्र घंटिका. अर्थध्वनी 7व्या ओळीमध्ये ज्ञानोबा सांगतात की कौतुकाने जर बघितलं, कौतुकाने जर विचार केला तर काव्य नाटकाविषयी, ही काव्य नाटक ही गणपतीच्या पायातल्या घागऱ्या आहेत. घागऱ्या. आता लहान मुलं असतात किंवा लहान मुली असतात, मोठ्या पण महिला पायामध्ये काय घालतात? पैंजण घालतात. पैंजण. ते पैंजण कशी असतात? छुम छुम छुम. बरोबर आहे की नाही? पैंजण कशी असतात? ते छुमछुम करत असतात. गणपतीच्या पायामध्ये, परमात्म्याच्या पायामध्ये घागऱ्या आहेत. घागऱ्या. आता हे तसं पायामध्ये घालण्याचे अलंकार पैंजण आहे, तोडा आहे, या घागऱ्या आहेत. हे पायातले अलंकार आहेत सगळे. जसं पैंजणाला बारीक बारीक घुंगऱ्या येतात, ते छुमछुम वाजवत असतात. तोडे घालतात ना, तोडे ते काय वाजत नसतात असं सांगतात. तुम्हाला थोडं बाजूला जाऊन सांगतो मी की भगवान दत्तात्रयांची जयंती असते. भगवान दत्तात्रयांची जयंती कधी असते? मार्गशीर्ष. मराठी महिना सांगावा लागेल ना. मार्गशीर्षामध्ये भगवान दत्तात्रयांचं काय झालेलं आहे? जन्म झालेला आहे. कुठं झाला? अत्री ऋषी आणि अनुसयेच्या आश्रमामध्ये. काय झालं होतं? हे तिघजण तिथं आले होते. कशाला आले होते? तिथं इच्छा भोजन मागायला आले होते, अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये. आणि इच्छा भोजन कसं मागितलं तर नग्न भोजन मागितलं. आता नग्न भोजन मागितल्यानंतर मग अनसूयेला प्रश्न पडला, कसं नग्न भोजन द्यायचं यांना? आता हे मोठे आहेत सगळे, मग नग्न भोजन देता येतं, यांना लहान करावं लागेल. म्हणून ती ऋषींकडे गेली. ऋषी कोण? अत्री ऋषी. कोण आहेत ते अत्री ऋषी? तिचे मालक आहेत. आणि मग अत्री ऋषींकडे गेली, नमस्कार केला. मालकाला नमस्कार केला पाहिजे. ज्ञानोबारांनी लिहिलंय पुढं, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची. ज्ञानोबारांनीच लिहिलेलं आहे, पतिव्रता जर पतीच्या मतानुसार जी वागते तिला सहज आत्महित प्राप्त होतं, अनायासे आत्महिता. आणि आमचं शास्त्र सांगतं, आमची पुराणं सांगतात, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. या पद्धतीनं अनसूया ही काय आहे? पतिव्रता आहे. आणि या अनसूयेनं पतीचं दर्शन घेतलं, अत्री ऋषींचं दर्शन घेतलं. आणि अत्री ऋषींना तिनं काय मागितलं? म्हणले देव आलेले आहेत, ब्रह्मा विष्णू महेश आलेले आहेत आणि इच्छा भोजन मागतायत. मग काही नाही म्हणे, त्यांना नग्न होऊनी आम्हा तिघांना वाढावं भोजन असं ते म्हणतायत. मग काही नाही म्हणले, हे पाणी घ्या. कमंडलूतलं तीर्थ घेतलं. अनसूया गेल्या आणि त्या तिघांच्या वरती ते शिंपडलं. बघताय काय? या मोठ्या माणसांची ती काय झाली? लहान बाळं झाली. एवढी एवढी कुकुली बाळं झाली. मग त्यांना अनसूयेनं काय केलं? स्तनपान केलं आणि त्यांना पाळण्यात घातलं आणि हलवायला लागल्या. हे सगळं प्रकरण ज्यांनी वाढवलं त्यांचं नाव आहे मुनी नारद. ते नारद या तिघांच्या मालकिनींकडे गेले होते. ब्रह्मदेवाची मालकीन, विष्णूची मालकीन आणि महेशाची मालकीन. बायकांकडे गेलते आणि सांगितलं होतं, अहो काय बघताय? तुमच्या पतिव्रत्याचं तेज आहे, तुम्हाला वाटतंय
जावा जरा म्हणे तिकडं आत्री ऋषींच्या आश्रमात, तुमच्या तिघींचे पुतळे करून पायात बांधले, त्यांनी घागऱ्या करून बांधल्यात, पैंजण करून बांधले, आणि तिने जे पैंजण घातलंय, तिने जे तोडे घातलेत, त्या तोड्यांवर तुमच्या तिघींचे मुखवटे आहेत, आणि तुम्ही काय तोरा मिळवताय पतिव्रत्याचा. मग त्यांना राग आला होता, आणि त्या तिघींनी ह्या तिघांना पाठवलं होतं, जावा म्हणे तिचं सत्वहरण करून या. अर्थात ते पाठवल्यानंतर तिथं आले होते. हे कशासाठी सांगितलं मी तुम्हाला? नारदांनी सांगितलं होतं, त्या तिघींनी त्या वानसोईनं तुमच्या तिघींचे पुतळे करून त्या तोड्यावरती पायात बांधलेले आहेत. घागऱ्या, पैंजण, तोडे, याच्यावरून आपण हा कथा संदर्भ थोडा बघितला. तर ज्ञानोबराय सांगतात, देखा काव्य नाटका. काव्य आणि नाटक, काव्य शब्दाचा अर्थ कविता, पद्य, कवन, आणि नाटक, नाटक. काही पोरं नाटकं करतात की नाही? पोट दुखायला लागले, आता पोटात काय शिरून बघता येते, नाटकं करतात पोरं. देखा काव्य नाटका. ज्ञानोबा लिहितात, कौतुकाने जर या काव्य नाटकाचा विचार केला तर ही काव्य नाटक त्या गणपतीच्या पायातल्या लहान घागऱ्या असून त्या अर्थरूप आवाज रुणझुणत असतात. जे निर्धारिता बघितलं असता, सकौतुका त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. घंटिका म्हणजे घंटी. आता घंटी तर काय असते हो? घुंगरू आणि घंटी काय फरक आहे बोला की? घंटीमध्ये टन करायचं असतं आणि घुंगरामध्ये छुमछुम असते. तोच लहान मोठा प्रकार आहे. क्षुद्र घंटिका अर्थध्वनी, त्याच्यातून जो ध्वनी निघतोय. ध्वनी शब्दाचा अर्थ काय? ध्वनी शब्दाचा अर्थ आवाज. त्याला समानार्थी शब्द आहे नाद. हा जो आवाज आहे ना, हा नाद आहे ना, हा जो ध्वनी आहे ना, हा त्याच्यातून बाहेर पडतो. ज्ञानोबा पुढे लिहितात, नाना प्रमेयांची परी. प्रमेय, नाना प्रमेय, अनेक प्रमेय. प्रमेय म्हणजे तत्व सांगितलं तुम्हाला मी आता. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता. निपुणपणे पाहता म्हणजे निपुण शब्दाचा अर्थ तीक्ष्ण, तयार, एक्सपर्ट, प्रवीण. अगदी तल्लक बुद्धीनं जर बघितलं, निपुणपणे बघितलं, कुशलतेनं बघितलं, कुशल असाही त्याचा अर्थ करता येतो. कुशलतेनं जरी बघितलं तर अनेक प्रकारची जी तत्व आहेत ती निपुणपणे पाहता कुसर कळतंय का? ज्ञानोबा लिहितात, त्यात प्रतिपादन केलेली अनेक प्रकारची तत्व आणि त्यातील कुशलता यांचा बारकाईने विचार केला असता यामध्येही निवडक वेच्यांची काही चांगली रत्ने आढळतात. त्याच्यामध्ये निवडक वेच्चे आहेत. वेच्चे म्हणजे तत्वच. महाराज, एवढी सुंदर तत्व याच्यामध्ये आपल्याला दिसतात की या तत्वांचा विचार जर केला तर त्याच्यामधले बारकावे आपल्याला जाणवतील, त्याचा विचार आपल्याला जाणवेल. ज्ञानोबा सांगतात, त्याच्यामध्ये प्रतिपादन केलेली तत्व यामध्ये निवडक वेच्यांची काही रत्न आढळतात जी चांगली असतात. आता त्याच्यामध्ये काही फरक असतो. उदाहरणार्थ, संतांच्या संदर्भात बोलत असताना अनेक साधू संतांनी असं सांगितलंय गवळी की दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. साधू दिसणारे वेगळे आणि असणारे वेगळे असं म्हणतात. बरोबर आहे. साधू दिसत असतात, एक असत असत. काहींनी साधूचा बुरखा पांघरलेला असतो. काही साधू असतात, काही साधू दिसतात. काही साधू असतही नाही तर दिसतही नाही. काही साधू असतातही आणि दिसतातही. त्याच्यावर भरपूर बोलता येण्यासारखं आहे, पण तुम्हाला कळेल एवढं ठीक आहे. ज्ञानोबरांनी सांगितलं की नाना प्रमेयांची परी, अनेक प्रकारच्या तत्वांचा विचार केला असता त्याच्यामध्ये काही महत्वाची तत्व सापडतात. एवढंच समजून घ्या. तेथ व्यासादिकांच्या मती, मती शब्दाचा अर्थ बुद्धी. व्यासादिकांच्या मती म्हणजे व्यास अधिक, व्यासांसह वाल्मिक, शुक, शौनक, भीष्म, दालभ्यान हे जे ऋषी आहेत ना सगळे, हे व्यासाधिक मध्ये येतात. व्यास आणि अधिक म्हणजे सप्त ऋषी.
त्या दिवशी मी श्लोक लिहून दिला होता. काय श्लोक आहे तो श्लोक? तो काय श्लोक आहे? हा, कश्यपो, आत्रीर, अंबरीश, भारद्वाज असे अनेक सप्त ऋषी आहेत साधारणपणे. बघा तो ते काय असेल ते. या व्यासादिकांच्या मती शब्दाचा अर्थ बुद्धी. ज्ञानोबा लिहितात, व्यासादिकांच्या बुद्धी हाच कोणी गणपतीच्या कमरेला बांधलेला शेला शोभत आहेत. तेची मेखळा मिरवती. मेखळा कमरेला बांधायचं वस्त्र, मेखळा शेला. ज्ञानोबा लिहितात ते तर व्यासादिकांच्या मती, म्हणजे व्यासादिक ऋषींच्या ज्या काही बुद्धी आहेत त्या देवाच्या ओंकाराच्या कमरेला बांधायचा शेला आहेत. म्हणजे किती बघा ओंकाराचं व्यापक स्वरूप आहे. चोखाळपणे झळकती पल्लव सडका, त्याच्या पदराच्या दशा निर्दोषपणाने झळकत आहेत. पदराची दशा, पदराची दशा चोखाळपणे झळकती पल्लव सडका. काही उपरणी आता निघालेली आहेत बघा, त्याला झुरमुळे आहेत अशा, आहेत की नाही? त्याला झालरी बारीक बारीक अशा दोरे सोडलेले आहेत. त्याला काय म्हणतात? गोंडे. गोंडे पल्लव सडका म्हणजे ते ओढण्यांना पण असतात ना, महिला मुली ज्या ओढण्या वापरतात त्यांनाही ते असतात की नाही ओढण्या. पल्लव सडका चोखाळपणे झळकती पल्लव सडका. जो शेला शोभत आहे त्याच्या पदराच्या दशा, त्या पदराच्या ज्या दशा आहेत त्या निर्दोषपणाने झळकत आहेत, त्या सुद्धा सुंदर अशा दिसत आहेत. देखा, पुन्हा एकदा ज्ञानोबा म्हणतात, वर सांगितलं देखा काव्य नाटका, इथं म्हणतात देखा शरदर्शने मणिपती. बघा षडदर्शने, षड शब्दाचा अर्थ काय? सहा. दर्शन शब्दाचा अर्थ शास्त्र. सहा शास्त्र, साही शास्त्री कारण. सहा शास्त्र, सहा शास्त्र. काय सहा शास्त्र? देखा षडदर्शने मणिपती, तेची भुजांची आकृती. भुजा शब्दाचा अर्थ हात. हात भुजा. बाहो उभा राहोनिया कैसा हलवितो बाहो. अजून काय? अजून कुठं हा शब्द बघा की अजून लक्षात येते का? बघा प्रमाण सांगितल्यावर लक्षात येते तुमच्या, तोपर्यंत लक्षात येत नाही. मला वाटतं हरिपाठामध्येच अभंग आहेत, भरपूर अभंग आहेत. देवाचे द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी, साधियल्या असोनी संसारी, जीववेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. बाहो बाह्या समान आहे सगळं ते. थोडं ध्यानात आणत चला की तुम्ही. म्हणून पहिलं प्रमाण सांगितलं, उभा राहून या कैसा हलवितो बाहो, हात हलवितो. ज्ञानोबराय सांगतात देखा षडदर्शने मणिपती. सहाही शास्त्र म्हणतात. काय म्हणतात? ज्यांना सहा शास्त्र म्हणतात ती गणपतीचे सहा हात आहेत. म्हणजे सहा शास्त्र म्हणजे गणपतीचे सहा हात बस. मनवनी विसंवादे धरिते आयुधे हाती. आणि भिन्न भिन्न, विसंवाद म्हणजे भिन्न भिन्न मत हीच हातातली शस्त्र आहेत. आता सहा शास्त्र आणि सहा शस्त्र कळतंय का? बघा तुम्हाला सहा शास्त्र आणि त्या सहा शास्त्राच्या हातात सहा शस्त्र. हात म्हणलं की शस्त्र आलंच ना. सगळ्या देवांकडे काय ना काय आहे. भगवान शंकरांकडे काय आहे? त्रिशूळ, डमरू. गणपतीकडे काय आहे? परशु. परशुरामांकडे पुन्हा परशु आहे. प्रभुरामांकडे काय आहे? धनुष्य. आणि कृष्णांकडं चक्र, सुदर्शन चक्र. आपला दर्शन चक्र आलाच नाही अजून. सुदर्शन चक्र, बरोबर आहे की नाही? महाराज देखा षडदर्शने मणिपती, ज्यांना सहा शास्त्र म्हणतात असे हात आहेत गणपतीचे. भुजांची आकृती, आकृती म्हणजे हातांची आकृती दिसत आहेत ते. मनवणी विसंवादे धरिती आयुधे हाती. विसंवाद, संवाद शब्दाचा अर्थ बोलणं आणि विसंवाद याचा अर्थ वेगवेगळे बोलणं. सरळ बोलायचंच नाही, त्याला विसंवाद म्हणतात. महाराज ज्ञानोबराय सांगतात देखा षडदर्शने मणिपती. सहा शास्त्र म्हणून जे आहेत ते गणपतीचे हात आहेत आणि
भिन्न भिन्न मतं ही हातातली शस्त्र आहेत. आता या 6 शास्त्रांची काही मतं सारखी नाहीत ना. प्रत्येक शास्त्रकाराचं मत वेगळं वेगळं आहे. प्रत्येक शास्त्रकार वेगळा वेगळा बोलतोय. 6 शास्त्रांची नावं आणि त्यांचे विचार, त्यांचे तत्व, त्यांचं बोलणं समान नाही, वेगळं वेगळं आहे. एक म्हणतंय देव आहे, दुसरं म्हणतंय देव नाही. एक म्हणतंय ही सृष्टी देवाशिवाय चालत नाही आणि दुसरं म्हणतंय देह तोची देव, भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती पाखांड्याची. या 6 शास्त्रांचे 6 हात आणि त्यांचे वेगवेगळी मतं ही त्यांच्या हातातली शस्त्र. इथंपर्यंत ठीक आहे. आता उद्याच्या प्रकरणामध्ये आपण कोणती शास्त्र आहेत आणि कुठल्या शास्त्राचं काय मत आहे ते जाणून घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.